मित्रांनो तर 4:20 आणि माझ्या मम्मीचं ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे. बघा आपली मम्मी. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आता 9:10 आणि आजचा वार आहे शुक्रवार. तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की आज मम्मीचं ऑपरेशन आहे. मम्मीला विचार कसं वाटेल, मग कसं वाटेल? लय छान वाटायला लागले. कसं वाटायला लागले? भीती नाही वाटेल तुला? भीती तर वाटायला लागली. मम्मी भीती वाटेल का? नाही नाही, माझ्या वाटायला. हा, भारी वाटायले. तर आता आम्ही दोघं चहा पितो, नंतर आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. मित्रांनो आता 10 आणि आमचं सिलेंडर संपलेला म्हणून आम्ही सिलेंडर बनवतो ते आल्यात उल्ली आहे. हे बघा, आणि आमचं ते EKYC पण झाली ती मोबाईल ऑनलाईन केली ती आम्ही ॲपहून. आपलं गॅस तर सिलेंडर तर बुक व्हायला गेलं म्हणून आता आम्ही उल्याच्या ऑफिसला आलो, कारण की आम्ही उल्याचं कार्ड आहे आमचं. The sun is shining bright like a colorful. आणि गॅस तर बुक करून आलं आणि गाडी यायला अजून 10-15 मिनटं बाकी आहेत म्हणून नाश्ता करावं बोललं. हे बघा समोसा एकदम भारी इथलेला आहे. इथं समोसा खूप भारी असतो. समोसा करून नंतर आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. मित्रांनो आता आलेले आहेत 11:52 आणि आता आम्ही चाललो दवाखान्यात. ऑपरेशन जरा 2-3 तास उशिराच आहे, पण लवकर जावं लागेल. तर त्यांनी बोलवलं आहे आम्हाला, जाऊया. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. I'm leaving all worries behind. Let's go, I need to get my own summer style back. The breeze is playing soft through the palm trees loft. Seen it whisper secrets of each land. The sound of the waves lapping on the beach is like a pleasant melody. Soothe my heart's troubles. Windows down with the wind in my hair. ऑपरेशनसाठी आता आम्ही पोचलेलो दवाखान्याची. बघा मम्मीला सर्व डिलिव्हरी काढायला लावलेली आहे, हाताची पण बांगड्या पण काढायला लावलेले आहेत आणि ऑपरेशनची तयारी व्हायला लागली आहे ना. मम्मी भीती वाटायला नाही म्हणतात थोडी. ऑपरेशन तर करावंच लागेल, नीट राहायला ते. मम्मीला सांगितलेलं आहे की सकाळी 9 वाजता खायचे, 9 वाजल्यानंतर काही खायचं नाही, पाणी पण प्यायचं नाही आहे ना मम्मी. सकाळपासून मम्मीने फक्त 9 वाजता खाल्लं, जेवण केलं थोडं आणि पाणी पिलं, तर एक ऑपरेशन होतं तर काहीच नाही. आता 3 वाजता येणार ती, नंतर ऑपरेशन झाल्यानंतर मग काय खाऊ आहे ना मम्मी, फळे वेळ. मित्रांनो आता 2:15 आणि मम्मीला बघा सुई लावलेली आहे हाताला सलाईनची. कसं वाटेल? तर आता ऑपरेशन थोड्या वेळात चालूच होईल, नंतर आपला ब्लॉग कंटिन्यू करू. मित्रांनो तर 4:20 आणि माझ्या मम्मीचं ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे. बघा आपली मम्मी आता आराम करते आहे, नंतर आराम झाल्यावर मम्मीचा ब्लॉग कंटिन्यू करू. मित्रांनो तर 7:51 आणि मम्मी उतरायला लागली हळूहळू आहे ना मम्मी. हे बघा हात हलवायला लागले. मम्मीला थोडं पाणी भरलं, सकाळपासून काहीच पिलं नव्हतं, 9 वाजल्यापासून आतापर्यंत. नर्स बोललं की थोडं पाणी भरलं तर चालेल. पाणी भरलं, मम्मीला थोडं बरं वाटेल. थोड्या वेळानंतर मम्मी आम्ही सर्व जेवण आणि सलाईन पण चालू आहे इथं. 8:35 आणि काल रात्री लवकर झोपलेलं म्हणून ब्लॉग काही काढला नाही. आता सकाळी उठून ब्लॉग आपला कंटिन्यू करूया. हे बघा आपली मम्मीचे बोल तर उतरलेले आहे पूर्ण आणि आता आम्हाला लगेच डिस्चार्ज भेटणार आहे.
खूप बरं वाटलेलं आहे. मला पहिले भीती वाटत होती ऑपरेशनसाठी मम्मीच्या, पण आता चांगलं वाटलेलं आहे. देवावर विश्वास होता म्हणून सुखरूपपणे सर्व ऑपरेशन झालं, सक्सेसफुल झालं. आणि आता जस्ट आम्ही चहा पिली आहे. जाऊन 37 मिनिट आणि आम्हाला डिस्चार्ज भेटलेलं आहे. आम्हाला सांगितलेलं 9चं टायमिंग, पण थोडं उशिरा दिलं आहे. बिलिंग करायला वेळ लागला म्हणून. आणि आज 15 ऑगस्ट आहे, म्हणजे स्वातंत्र्य दिवस. आपल्या देशाला आज स्वातंत्र्य भेटलेलं आहे. बघा पाऊस पण पडायला लागलेला आहे. हे बघा मित्रांनो, समोरच इमाईन आता लँडिंग करायला लागले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, म्हणजे पनवेलला आता तेच बनलेलं. हे बघा आता लँडिंग करेल ते. काल आम्ही घरून निघलो, आम्हाला वाटलं लवकर सोडते, पण एवढं 2 तास आम्हाला मी बोल The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. I'm leaving. आम्ही जास्तीत राहिलो आणि जास्तीत येतात आपलं पार्सल काल चालतं. पप्पांच्या मित्रांना घेऊन ठेवायला सांगितलेलं, कारण की आम्ही दवाखान्यात येतो. त्याला घरी जाऊन बघूयात त्याचं काय काय आहे. मित्रांनो आता 11:30 आणि तुम्ही बघितलं असेल की आपलं पार्सल आलेलं आहे. ते कालच आलं, पण त्या माझ्या पप्पांच्या मित्राकडे ठेवून घेतलं, कारण की आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो आणि आजच आलो त्यांच्याकडून घेतलं. आणि आता या बॉक्सला आपण अनबॉक्सिंग करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हा बॉक्समध्ये काय आहे ते बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आता आपला व्हिडिओ इथं संपूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.